गोष्टी असतात, पण ना त्यांना ना त्या गोष्टीची किंमत माहीत नसते. सो काही लोकांना त्या नसतात, तर त्यांना खूप मोठी किंमत माहीत असते. मग ती कुठलीही गोष्ट असू दे, मग ती वस्तू असू देत किंवा एखादी पर्सन असू देत. आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला असतात ना, त्या गोष्टीचा आपण कधी विचार करत नाही. जे नाही आहे त्या गोष्टीचा आपण नेहमी विचार करत असतो. असाच आज मी तुम्हाला काही माझे अनुभव सांगणार आहे जेव्हा मी क्लायंटशी बोलत असते. तर क्लायंटशी बोलत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. गेले 8 दिवसचा मी एक अनुभव सांगेन, की मी या आठवड्यामध्ये खूप सारे कपल्सशी बोलले, जे कपल असे आहेत की बिकॉज ऑफ त्यांच्या फॅमिली इंटरफिअरन्समुळे ते वेगळे झालेले आहेत. आणि सगळ्यात वाईट बाब अशी आहे की त्या सगळ्यांना मुलं आहेत. आणि जेव्हा मी या गोष्टी ऐकते तेव्हा मला फार वाईट वाटतं. मी माझ्या पद्धतीने त्यांना समजवायचा प्रयत्न करते. मग पर्सनॅलिटी रेमेडीज असतात किंवा मी त्यांना प्लॅनेट रेमेडीज सांगते. आत्ता आयुष्यामध्ये का अशा गोष्टी घडतात, सध्याचं प्लॅनेट सिच्युएशन काय, या मी ट्राय करत असते की ते समजावे आणि ते पुन्हा एकत्र यावे. पण काही लोकांना त्या गोष्टी समजतच नाही आणि फक्त इगोस्टिक स्वभाव त्यांचा असतो. त्यांना अपमान झालेला असतो, त्यांना फार राग आलेला असतो. त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते ना नेहमी तिसऱ्या माणसाचं ऐकतात. मग ते मुलाकडची आई वडील किंवा त्यांच्याकडचे रिलेटिव्स असतील किंवा मुलींचं सुद्धा असंच असतं की ते आई वडिलांचं ऐकत असतात किंवा त्यांच्या रिलेटिव्हचं ऐकत असतात. आणि यामध्ये सगळ्यात मोठं सफर जे होतात ती लहान बाळं सफर होतात. त्यांना वडील हवे असतात, आई हवी असते. या सगळ्या गोष्टी म्हणजे ऐकताना सुद्धा खूप त्रास होतो की काही लोकांना नाही आहेत मुलं आणि ती किती धडपड करत असतात, ती किती उपाय मागत असतात. असे मला माहिती आहे की त्यांच्याकडे ती गोष्ट नाही आहे, पण देव त्यांना ती मिळून देत नाही आहे. आणि ज्यांच्याकडे आहे त्यांना त्याची किंमत नाही आहे. ते तिसऱ्या माणसाच्या गोष्टी ऐकून त्या लहान बाळांचं जीवन आत्ताच ते उद्ध्वस्त करतात. हे सुद्धा एक पाप आहे. मग ते आईने करू देत किंवा मुलांनी म्हणजे वडिलांनी करू देत. जेव्हा तुम्ही एखाद्या मुलाला जन्म देताय किंवा एखाद्या मुलाला तुम्ही वाढवताय, हा एक ठीक आहे की तुमचे आई वडील दुर्दैवाने गेले असतील, तर त्यांना काही पर्यायच नाही आहे, त्यांच्या नशिबाचा भाग आहे. पण ऑलरेडी जर तुम्ही इथे आहात तर तुम्ही फक्त वाईट गोष्टी ऐकून, अहंकार या गोष्टी ठेवून, अपमान या गोष्टी, ते पण तिसरी लोकं तुमचे कान भरतात, या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर चुकीच्या आहेत. आणि हा तुम्हाला खूपच त्रास असेल तर मी काही गोष्टी समजू शकते. पण बिकॉज ऑफ फक्त इगोस्टिक स्वभाव, त्यांनी असं केलं आम्ही असं केलं, त्याहीपेक्षा आपल्या मुलांसाठी, आपल्या फ्युचरसाठी. कारण एक लक्षात घ्या, तुम्ही दोघांनी एकमेकांशी वेळ काढलेला असतो, एकमेकांना तुम्ही ओळखत असता, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असतात. तिसऱ्या माणसाचं ऐकण्यापेक्षा एकमेकांना वेळ देऊन, एकमेकांशी बोलून त्या प्रॉब्लेम सॉल्व करा, फक्त मुलांसाठी. आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्या मुलांना जगू द्यात. जर कोणी ऐकत असेल असे कपल तर प्लीज वेळ द्या आणि प्रॉब्लेम सॉल्व करा.